मुंबई में जारी मानसून सत्र के दौरान भंडारा विधानसभा क्षेत्र के विधायक नरेंद्र भुंडेकर ने नियम 2093 के तहत किसानों, शिक्षा, बेरोजगारी, पुनर्वास और जल पर्यटन से जुड़े गंभीर मुद्दे सदन में उठाए। उन्होंने कहा कि भंडारा जिले के ग्रामीण क्षेत्रों की अर्थव्यवस्था मुख्यतः कृषि पर निर्भर है और खेती के लिए नियमित बिजली आपूर्ति आवश्यक है, परंतु हल्की हवा या बारिश होते ही बिजली आपूर्ति बाधित हो जाती है, जिससे किसानों को भारी नुकसान होता है। उन्होंने किसानों को 12 घंटे बिजली देने की मांग करते हुए नए फीडर की स्थापना के प्रस्ताव को शीघ्र मंजूरी देने की भी अपील की है। विधायक ने आरोप लगाया कि विद्युत विभाग द्वारा बदले गए नए मीटर से किसानों को 3 गुना अधिक बिल थमाए जा रहे हैं, अतः ग्रामीण क्षेत्रों में मीटर स्थापना पर रोक लगाने की भी मांग की। औद्योगिक विकास पर बोलते हुए उन्होंने MIDC के लिए नई भूमि उपलब्ध कराने तथा पुनर्वास हेतु भेजे गए 32 गाँव के प्रस्ताव में से शेष गाँव को भी मंजूरी देने की मांग की। अंत में शिक्षा पर चिंता व्यक्त करते हुए उन्होंने जिले में रिक्त 700 शिक्षकों के पद शीघ्र भरने की मांग की है। नरेंद्र भोंडेकर साहेब, शासनाच्या 293च्या प्रस्तावावरती मी बोलण्यासाठी उभा आहे। अध्यक्ष महोदय, माझ्या भंडारा जिल्ह्यामध्ये अध्यक्ष महोदय शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात वन विभाग आहे अध्यक्ष महोदय, आणि वन विभागाचा असल्यामुळे पावसाळ्यामध्ये किंवा थोडीशी जरी हवा तुफान आलं तर अध्यक्ष महोदय त्याच्यामध्ये शेतकऱ्याचा विद्युत जो सप्लाय असतो तो खंडित होतो, आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांना पाहिजे तसं विद्युत मग तो शासनाचा जो काही 8 तासाचा असेल ते 8 तास मिळत नाही अध्यक्ष महोदय। मला आपल्या माध्यमाने शासनाला विनंती करायची अध्यक्ष महोदय की निदान शेतकऱ्यांना जर सुजलाम सुफलाम जर करायचं असेल तर 12 तास तरी कंटिन्यू त्यांना विद्युत पुरवठा व्हायला पाहिजे अध्यक्ष महोदय। अध्यक्ष महोदय, विद्युत पुरवठा करण्यासाठी कधी कधी मागणी जास्त होते आणि त्याच्यामध्ये सप्लाय कमी होते, त्याच्यामुळे कधी कधी डीपी सुद्धा भ्रष्ट होतो, विद्युत वाहिनी सुद्धा म्हणजे तारांचा जो असतो त्याच्यामध्ये सुद्धा वन विभाग असल्यामुळे कधी कधी ब्रेक होतो। अध्यक्ष महोदय, बरेच शेतकऱ्यांची मागणी आहे की नवीन फीडर काही ठिकाणी व्हायला पाहिजे आणि तसं शासनाचा प्रस्ताव सुद्धा विभागाचा प्रस्ताव सुद्धा शासनाकडे आलेला आहे अध्यक्ष महोदय, त्याच्या लवकरात लवकर मान्यता द्यायला पाहिजे। आणि जे इलेक्ट्रिक मीटर आहेत जे आता गावागावामध्ये लावून आलेत, काही शेतकऱ्यांनी माझ्याकडे आलेत आणि ते शेतकऱ्यांचं जुनं बिल 50 युनिटचा जो बिल होता अध्यक्ष महोदय तो बिल जवळपास 3000-4000 रुपये यायचा आणि आता तोच बिल अध्यक्ष महोदय जवळपास 35-35 हजार रुपये बिल येऊ लागला अध्यक्ष महोदय। कसं शेतकरी तो सर्वाइव्ह करणार अध्यक्ष महोदय? तर मला आपल्या माध्यमाने विनंती आहे की सरकारने ते ताबडतोब बिलचा जो आहे शासनाने ग्रामीण भागामध्ये स्थगिती द्यायला पाहिजे अध्यक्ष महोदय। माझ्या मतदारसंघामध्ये MIDC ची जागा आता भंडारा MIDC संपलेली आहे, नवीन उद्योगासाठी जागा नाहीये। मी आपल्या माध्यमाने विनंती करतो की नवीन उद्योग निर्माण करण्यासाठी नवीन MIDC चे आम्ही प्रस्ताव दिलेला आहे तो मान्य करावा अध्यक्ष महोदय। माझ्या मतदारसंघातील भंडारा पवनी मतदारसंघातील दरवर्षी पूर येतो अध्यक्ष महोदय, गोसे डॅम असल्यामुळे बॅकवॉटरचा भंडारा शहरामध्ये जातो आणि भंडारा पवनी मध्ये दरवर्षी पूर येतो आणि मोठ्या प्रमाणात नुकसान होते। माझी आपल्या माध्यमाने विनंती आहे अध्यक्ष महोदय की जे नाले अरुंद झाले, जिथे 60-60 फुटाचे नाले होते तर 5-10 फुटाचे नाले राहिलेले आहेत अध्यक्ष महोदय, त्याचा आम्ही एक DPR तयार केलेला आहे आणि तो पण शासनाकडे पाठवलेला आहे अध्यक्ष महोदय, त्याला मंजुरी द्यावी आणि जे नाला सरळीकरणचे काम मोठ्या प्रमाणात करायला पाहिजे अध्यक्ष महोदय। त्याच पुनर्वसन फ्लड मध्ये येणारे जे पुनर्वसन गाव आहेत 32 गाव आहेत अध्यक्ष महोदय, त्यापैकी आम्ही 22 गावाचे प्रस्ताव शासनाने मंजूर केलेला आहे। रेड आणि ब्ल्यू लाईनच्या मुळे तो मागील वर्षभरापासून पेंडिंग आहे अध्यक्ष महोदय। त्या 22 गावाचं ताबडतोब शासनाने त्याला पुनर्वसन करून त्यांचा मोबदला द्यायला पाहिजे, जेणेकरून लोकांचं नुकसान कमीत कमी होतील अध्यक्ष महोदय। ग्रामीण रस्ते मोठ्या प्रमाणात खराब झाले आहेत अध्यक्ष महोदय। आता कालच त्या ठिकाणी आंदोलन झाले अध्यक्ष महोदय की ग्रामीण भागामध्ये PWD ने आता पैसेच दिले नाही, त्याच्यामुळे ते रस्ते वरती काम करायला पाहिजे अध्यक्ष महोदय। ग्रामीण भागामध्ये अध्यक्ष महोदय आपण म्हणतो की जर गाव मजबूत करायचं असेल तर मुलांना शिकायला पाहिजे अध्यक्ष महोदय। अध्यक्ष महोदयच्या माध्यमातून आपणास विनंती आहे की माझ्या जिल्ह्यामध्ये जवळपास 700 शिक्षकांचे पद रिक्त आहेत, ताबडतोब आपण मंजूर द्यायला पाहिजे, जेणेकरून ते शिक्षण गोरगरीब मुलांना शिक्षणाचा त्याचा फायदा होईल आणि शासनाचं नाव पण कार्यशील शासन, आपण मंत्री कार्यक्षम आहेतच तर त्याच्यात अजून थोडंसं आपण दाखवावं अध्यक्ष महोदय। आणि शेवटचा प्रश्न अध्यक्ष महोदय, आमच्याकडे उद्योग नाही आहे, स्वतंत्र झाला तेव्हापासून आमचा बॅकलॉग भंडारा जिल्ह्याचा भरला नाही अध्यक्ष महोदय, त्याच्यामुळे शासनाने एक चांगली योजना गोसे खुर्दवरती जल पर्यटनची दिलेली आहे अध्यक्ष महोदय। त्या जल पर्यटनची योजनाला जास्तीत जास्त निधी आता दुसरा टप्पा आमचा शासनाकडे मागणी झालेली आहे 150 कोटीची अध्यक्ष महोदय, त्या दुसऱ्या टप्प्याची मंजुरी शासनाने देऊन लोकांना रोजगार याच्यामधून मोठ्या प्रमाणात उपलब्ध होईल अध्यक्ष महोदय।